सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. स्तोत्र 62:8. सर्वदा म्हणजे हा शब्द फार कठीण आहे. आम्हाला सर्वदा त्याच्यावर भाव ठेवता येईल का, हा प्रश्न येतो आमच्यावर. सुखदुःख आहेत, कठीण परिस्थिती आहे, निरनिराळे मोह आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, त्रास आहेत, मान आहे, अपमान आहे, निरनिराळ्या गोष्टी आहेत. या सर्व प्रसंगात आम्हाला त्याच्यावर भाव ठेवा अशा आज्ञा आहे. आमचे पूर्वज जे होऊन गेले त्या पूर्वजांच्याकडे तुम्ही पहा. त्या सर्व पूर्वजांनी त्याच्यावर भाव ठेवला. त्यांना अनेक संकटातून जावं लागलं आणि तरी परंतु ते त्याच्यावर भाव ठेवत होते. आणि जे पूर्वज होऊन गेले त्यांना करूची चिरलं. ते मेंढराचे कातडं घालून पांघरून चालत होते. निरनिराळ्या गोष्टीमध्ये त्यांना जावं लागलं, संकटातून जावं लागलं, छळातून जावं लागलं. परंतु आमचे पूर्वज त्याच्यावर सर्वदा भाव ठेवत, ते त्याच्यावर भाव ठेवत आणि निराश होत नसत असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्यांनी त्याच्यावर भाव ठेवला आणि ते भाव ठेवून मरण पावले, विश्वासानं मरण पावले. परंतु त्याच्यावर भाव ठेवणं सोपं नाही. सर्व प्रसंगी सर्वदा हा शब्द आहे, परंतु सर्वदा हा आमच्या कल्पनेच्या पलीकडचा शब्द आहे. आणि लोकांना, जे लोक म्हणजे दैहिक आहेत आणि आध्यात्मिक स्वरूपाचे नाहीत, त्या लोकांना हे शक्य वाटणार नाही. ते म्हणतील की हे कधीच शक्य नाही, आम्ही सर्वदा देवावर भाव ठेवू शकत नाही असं ते म्हणतील. कारण मरण आहे, जीवन आहे, निरनिराळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही कसा भाव ठेवणार. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला अशा आज्ञा देत आहे की तुम्ही सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्यांनी त्याच्यावर भाव ठेवला आणि मरण पावले. त्यांच्या कबरेवर जर आम्ही गेलो आणि त्या कबरेवर जर आम्ही पाहिलं, तर आमच्या पूर्वजांच्या कबरा जर आम्ही पाहिल्या, तर त्याच्यावर एकच वाक्य आम्हाला लिहिलेलं आढळून येईल. आणि ते वाक्य म्हणजे कोणतं? ते विश्वास धरून मरण पावले. ते कसे मरण पावले, त्यांचं मरण कसं झालं हे कोणाला ठाऊक नाही. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की विश्वास धरून मेले. आणि त्यांच्या कबरेवर एकच वाक्य शोभा देत आहे की ते कसे मरण पावले, विश्वास ठेवून मरण पावले. ते विश्वासानं जगले आणि विश्वासानं मरण पावले. दुसरं वाक्य हे आहे आम्हाला की तुम्ही त्याची सर्वदा तुम्ही त्याची स्तुती करा, सर्वदा त्याची स्तुती करा. आणि स्तोत्र संहिता 34:1 याच्यामध्ये अशा रीतीने म्हटलं आहे की 34:1 मध्ये अशा रीतीने म्हटलं आहे की वचन पहा, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. आणि हे देखील फार कठीण आहे. जसं विश्वास ठेवणं फार कठीण आहे, तसं सर्वदा स्तुती करणं फार कठीण आहे. आणि आम्हाला पुन्हा परत जावं लागते आणि पुन्हा परत म्हणावं लागते की काय आम्ही सर्वदा त्याच्यावर त्याची स्तुती करू शकतो का? आमच्यावर आलेले प्रसंग, त्या प्रसंगात आम्ही त्याची स्तुती करू शकतो का? जीवन असलं, मरण असलं, संकट असले, दुःख असले, तर आम्ही त्याची स्तुती करू शकतो काय? परंतु पवित्र शास्त्रानं ही आज्ञा दिलेली आहे की तुम्ही सर्वदा त्याची स्तुती करा. पण त्याची स्तुती करणं सोपं नाही, पण फार गौरवी आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्याची स्तुती तुम्ही करा सर्वदा. परंतु सर्वदा हा शब्द फार कठीण आहे आणि ज्या लोक पवित्र नाही त्या लोकांना सर्वदा स्तुती करणं जमणार नाही. जे लोक आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत तेच लोक फक्त
सर्वदा त्याची स्तुती करू शकतील. परंतु जे दैहिक आहेत त्या दैहिक लोकांना हे कधीच शक्य नाही. आणि म्हणून दैहिक लोक आम्हाला प्रत्येक वेळेला प्रश्न विचारू शकतात, तुम्ही जे म्हणता ते कधीच शक्य नाही. कारण आम्ही सर्वदा त्याची स्तुती कशी करावी? आमचे प्रिय लोक मरण पावले, आम्ही कशी स्तुती करणार? आमचे प्रिय लोक आम्हाला सोडून गेले, आम्ही कशी स्तुती करणार? परंतु पवित्र शास्त्रानं जी आज्ञा दिली ती आज्ञा व्यर्थ नाही. जर आम्ही त्याची स्तुती करू शकलो नसतो तर देवाने ही आज्ञा आम्हाला कधीच दिली नसते. परंतु आम्ही स्तुती करू शकतो म्हणून देवाने ही आज्ञा दिलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांचं सर्वदा त्याची स्तुती करा. आणि परमेश्वर देवानं असं म्हटलं, हीच देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही सर्वदा त्याची स्तुती करावी. त्याच्यानंतर आम्हाला अशार्थीने सांगितलेलं आहे नीतिसूत्र 17:17 आणि ते आम्ही पाहतो. नीतिसूत्र 17:17. नीतिसूत्र 17:17 म्हटलं, मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्काली तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. परंतु या ठिकाणी म्हटलं की तो सर्वदा प्रेम करतो, प्रीती करतो. आणि सर्वदा प्रीती करणं मानवाला शक्य नाही. माणसाचं जीवन मनुष्य या देहात असेपर्यंत सर्वदा प्रीती करू शकल ना. परंतु येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे आणि तो आमच्यावर सर्वदा प्रीती करतो. लोक आमचे मित्र, या जगातले मित्र, या जगातली माणसं सर्वदा प्रीती करत नाहीत. त्यांच्या इच्छेप्रमाणे झालं तर ते प्रीती करतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे नाही झालं तर ते प्रीती करणं सोडून देतात. आणि प्रीती करणं आम्हाला जमत नाही, प्रीती करणं त्यांना शक्य नाही असं त्यांना वाटते. परंतु या ठिकाणी देखील म्हटलं आहे की देवाचे पवित्र लोक मात्र त्याच्यावर प्रीती करतात आणि आम्ही त्याचे मित्र आहोत. येशू ख्रिस्तानं योहान सुवर्तमान 15व्या अध्यायात म्हटलं की मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे आणि आम्ही त्याचे मित्र आहोत आणि त्याची अशी इच्छा आहे की आम्ही सर्वदा त्याच्यावर प्रीती करावी. आणि देव स्वतः आमचा मित्र आहे. त्यानं म्हटलं की मी तुमचा मित्र आहे आणि मित्र सर्वदा प्रीती करतो. येशू ख्रिस्त आमच्यावर सर्वदा प्रीती करीत आला. आम्ही कधी कधी चुकलो, आम्ही त्याच्यावर प्रीती केली नाही, परंतु त्यानं आमच्यावर मात्र सर्वदा प्रीती केली आहे. त्याच्यानंतर आणखी एक वचन आहे आणि ते म्हणजे चौथ्या ही अशा रीतीने सांगितलं आहे की जो मनुष्य सर्वदा नीती आचरतो तो धन्य. जो मनुष्य सर्वदा नीती आचरतो तो धन्य. 126 मध्ये सांगितलेलं आहे की जो मनुष्य सर्वदा नीती आचरतो तो धन्य. या जगातली माणसं सुखी नाही कारण ते सर्वदा त्यांनी कधीच नीतीने वागले नाहीत. परंतु जर आम्ही सर्वदा म्हणजे सर्व प्रसंगी सर्व वेळेला जर आम्ही नीतीने वागलो तर आम्ही सुखी लोक होऊ शकू. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कोणी सुखी नाही या जगात आणि कोणी सुखी होऊ शकत नाही. हे जग आमचं जग नाही, हे जग परमेश्वराचं नाही, सैतानाचं जग आहे आणि तुम्ही सुखी होऊ शकत नाही. सैतानाच्या जगामध्ये कोणताही मनुष्य कधी सुखी नाही.
परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही जर सर्वदा जर नीती आचरली तर तुम्ही सुखी होऊ शकाल। आणि सुखी व्हायचा एकच मार्ग तो म्हणजे सर्वदा नीती आचारा, नाही तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही। त्याच्यानंतर शास्त्र असं सांगतं की तुम्ही सर्वदा प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा, म्हणजे निरंतर प्रार्थना करा असं रीतीने म्हटलं आहे। सर्वदा प्रार्थना करा, आणि सर्वदा प्रार्थना करणं हे देखील कठीण आहे। सर्व वेळेला आम्ही प्रार्थना आम्हाला जमत नाही, परंतु पवित्र लोक मात्र सर्वदा प्रार्थना करतात। आणि शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की सर्वदा प्रार्थना करा, कारण देवाची इच्छा तुमच्या संबंधी हीच आहे। सर्वदा प्रार्थना करा, आणि प्रार्थना करणं आम्हाला त्यानं आज्ञा दिलेली की तुम्ही प्रार्थना करा। देवाने ह्या सर्व आज्ञा आम्हाला दिल्या, पण त्याच्या आज्ञा सोप्या नाहीत हे लक्षामध्ये ठेवा। देवाची आज्ञा सर्वदा या शब्दानं फार कठीण झालं, कारण सर्वदा हा शब्द जर नसता तर मग कदाचित आमच्याकरता काही गोष्टी सोप्या झाल्या असत्या, परंतु त्यानं सांगितलं की सर्वदा तुम्ही त्याच्या आज्ञा पाळा। आणि आज आम्हाला सर्वदा हा शब्द त्यानं दिला, परंतु सर्वदा शब्द देऊन त्यानं आम्हाला आज्ञा केली, आणि त्यांना त्याची आज्ञा सोपी जरी नसली तरी पण तो त्याची आज्ञा आम्हाला आहे की तुम्ही सर्वदा त्याच्या प्रार्थना करा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही चाला। कसं काय वाटतंय? झालं आजोबा? हो, बरं बरं, एवढंच होतं ना? एवढंच। बरं बरं, ठीक आहे। 10-15 मिनिटांचा आहे, 10 मिनिटांचा आहे, 10-12 मिनिटांचा। हो, बस। बरं, मग तुम्ही हे करता का मग आता की नाही पुढच्या वेळेला आपण म्हणजे पुष्कळ विषय आहे। याचा विषय काय आहे? याचा विषय कोणता? हा विषय, हा विषय सर्वदा, हा विषय सर्वदा, ठीक आहे। आणि इंग्लिशमध्ये त्याला ॲट ऑल टाइम्स म्हटलं आहे। ठीक आहे, ॲट ऑल टाइम्स, सर्वदा। परंतु आमचं म्हणणं हे आहे की सर्वदा या शब्दानं साऱ्या गोष्टी कठीण झाल्या, आणि मनुष्यासाठी ते सोपं नाही। परंतु शास्त्रामध्ये अशा रीतीने म्हटलं आहे ते सोपं नाही, पण ते फार गौरवी आहे। तुम्ही सर्वदा जर ह्या गोष्टी पाळाल तर त्या गोष्टी तुमच्यासाठी फार गौरवाच्या होतील। परंतु आमचं म्हणणं हे आहे की सर्वदा या शब्दानं साऱ्या गोष्टी कठीण झाल्या, आणि मनुष्यासाठी ते सोपं नाही। परंतु शास्त्रामध्ये अशा रीतीने म्हटलं आहे ते सोपं नाही, पण ते फार गौरवी आहे। तुम्ही सर्वदा जर ह्या गोष्टी पाळाल तर त्या गोष्टी तुमच्यासाठी फार गौरवाच्या होतील।